तर मागणी मान्य केल्यास मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे। मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारच्या शिष्टमंडळाकडून मान्य केल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे जर मागण्या मान्य झाल्या तर मनोज जरांगे आंदोलनासंदर्भात पुढे काय भूमिका घेतात याची देखील उत्सुकता असेल। मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सरकारच्या वतीने सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत, कारण का जर एवढ्या मोठ्या संख्येने लोक मुंबईमध्ये आले तर अर्थातच मुंबईच्या जनजीवनावर त्याचा परिणाम होईल, यंत्रणेवर खूप मोठा ताण येईल आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे यांनी आपली भूमिका सर्वसमावेशक करावी किंवा सगळ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे। नवी मुंबईमध्ये हा संपूर्ण मोर्चा दाखल झालेला आहे आणि आता मुंबईकडे कूच करण्याची तयारी या मोर्चाच्या वतीने केली गेली आहे। दुसरीकडे आझाद मैदानामध्ये सुद्धा मोर्चाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते, स्टेज उभारलं जातंय। जरी पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरी सुद्धा आझाद मैदानावरती आंदोलन करण्यावरती हे सगळे आंदोलक ठाम आहेत। मुंबईमध्ये जाणारच असा सगळ्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता सध्या जी बैठक सुरू आहे त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत। आपली भूमिका ते नेमकी काय मांडतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळाचं देखील लक्ष लागलेलं आहे। वाशीमध्ये सध्या मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट देतील। वेदांत, सध्या नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? प्रज्ञा, दृश्यांमध्ये बघतोय राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे अर्ध्या तासापूर्वी इथे एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालंय। मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या वकिलांसोबत चर्चा केली की नेमक्या आपल्या मागण्या काय आणि त्यानुसार मसुदा काय असावा जो GR राज्य सरकारकडून काढला जाणार आहे आणि त्यामुळे एक मसुदा घेऊन हे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आल्याची सांगण्यात येते, ज्यामध्ये कशा प्रकारे जात प्रमाणपत्र कशा प्रकारे आरक्षण दिले जाईल या संदर्भातील हा सगळा मसुदा आहे आणि हा GR काढण्यापूर्वी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायची आहे आणि त्यामुळेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, त्यासोबतच विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे व काही वकील सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं या बैठकीसाठी आलेले आहेत। बैठकीला एक 5-10 मिनिटापूर्वी सुरुवात झालेली आहे। मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारे मसुदा हवा या सगळ्या साठी त्यांनी वकिलांसोबत चर्चा केली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते आता शिष्टमंडळासमोर ठेवतील। आता ही बैठक किती वेळ चालते हे माहीत नाही, मात्र या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं पुढची जी दिशा असेल म्हणजे मुंबईकडे जायचं, आपल्या आंदोलनावर ठाम राहायचं की मग पुढचा काही निर्णय घ्यायचा, त्यामुळे या बैठकीनंतर पुढची जी दिशा असेल ते मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषदेतून स्पष्ट करतील। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सध्या आपण दोन दृश्य पाहतोय, एकीकडे मनोज जरांगे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। आपण यानंतर दिल्लीमध्ये जाऊयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।